नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. लाडक्या बहिणींनी 2 महिन्यात करावी KYC पूर्ण, अन्यथा 1500 रुपयांवर सोडावे लागणार पाणी. पहिले जमिनीची जोडणी, मग होणार दस्त नोंदणी. जमिनीच्या धुऱ्यांवरून होणारे वाद संपवण्याचा राज्याचा प्रयत्न. आरआरसी न्यूजचा दणका. रेल्वे स्थानकावर ऑटो शिस्ती. SP अर्चित चांडक यांच्या वन वे निर्णयाचा प्रवाशांना होणार फायदा. रेल्वे स्थानकावरील कुलींचा व्यवसाय ठप्प होणार. 22 कुलींना घरी बसावे लागणार. बॅटरी कार चालकांचा नवा उद्योग. आईची वेदना कमी करण्यासाठी पोलिसांच्या इच्छाशक्तीची गरज. 2 मुलींमध्ये हरवलेली लहानी देवांशी. आता सविस्तर बातम्या. लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. आता महिलांना KYC करावे लागणार आहे. ही प्रोसेस केली नाही तर योजनेची रक्कम खात्यात जमा केली जाणार नाही. लाडकी बहीण योजनेत दरवर्षी आता महिलांची KYC केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या प्रोसेससाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC ची प्रोसेस करण्याचं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असे त्यांनी सांगितले. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातही इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. KYC अर्थ असा की तुमच्या लाभार्थ्यांची माहिती पुन्हा भरणे. ही प्रोसेस करण्यासाठी पुन्हा एकदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार असून ही प्रोसेस घरबसल्या करता येणार आहे. आरआरसीच्या या बायोमध्ये या वेबसाईटची लिंक दिली आहे. KYC मध्ये तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, उत्पन्नाची माहिती, आधार कार्ड माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत. तेव्हा या बातमीच्या बायोमध्ये लिंक असून ही बातमी इतरही आपल्या लाडक्या बहिणींना फॉरवर्ड करा आणि आरआरसी न्यूज सबस्क्राईब करा. जमिनीच्या खरेदीपूर्वी जमिनीची मोजणी आणि मोजणीनंतर दस्त नोंदणी, त्यानंतर फेरफार ही नवी पद्धत राज्य सरकार आणू पाहत आहे. यामुळे नागरिकांच्या जमिनीच्या धुऱ्यांवरून होणारे वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयाच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय आता दस्ताची नोंदणी होणार आहे. दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय या दस्ताचा फेरफार होणार नाही, अशी पद्धत आता राज्यात राबविण्यात येणार आहे. कर्नाटक राज्यात धर्तीवर राज्यात खासगी एजन्सीच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर दस्त नोंदणी करण्याबाबत भूमी अभिलेख विभागात हालचाली सुरू होतील. त्याचबरोबर पुढील वर्षात राज्यातील सर्व पाणंद रस्ते मोजणी करून त्यांचे सीमांकन केले जाईल. पुढील वर्षभरापर्यंत सर्व पाणंद रस्ते मोकळे करण्यात येतील. या नव्या बदलामुळे जमीन मोजमाप आणि त्यावर निर्माण होणारे वाद संपवण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अकोल्यातील प्रभावी न्यूज चॅनल म्हणून आरआरसीचा नावालौकिक आहे. जनहिताच्या बातम्यांची दखल प्रशासनाकडून तत्काळ घेतली जाते. असा आवश्यक बदल प्रशासन देखील नेहमीच करत आला आहे. रेल्वे स्थानकावरील बेशिस्त ऑटोची बातमी आरआरसीने प्रसारित करता SPनी त्याची दखल घेत रेल्वे स्थानकाचा मार्गच वन वे करत प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. अकोला रेल्वे स्थानकात प्रवाशांची बेशिस्त वाहनांमुळे गैरसोय होत होती. कोणाला तातडीने तिकीट काढायचे तर कोणाला फलाटात उभी गाडी पकडायची. परंतु यात अडथळा असतो तो दोन्ही प्रवेशद्वारांवर उभ्या ऑटो रिक्षांचा. हा अडसर आता दूर होणार आहे. याविषयी आरआरसीने बातमी प्रसारित करताच SPनी समस्येची दखल घेऊन बदल करण्याचा निर्देश दिले. त्यामुळे आता रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून वाहने आता जातील आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारातून बाहेर निघतील.
याशिवाय या भागातील दुकानदारांना शिस्त लावण्याची गरज असून ऑटो रिक्षांना हद्द आखून देणे आवश्यक आहे। या बदलांमुळे प्रवाशांचे होणारे नाहक हाल संपणार असून आता प्रीपेड ऑटो सेवा रेल्वे स्थानक व बस स्थानकावरून सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। त्यामुळे प्रवाशांची होणारी आर्थिक लूट कुठेतरी थांबेल असा विश्वास मेट्रो शहरातून येणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केलेल्या बदलांचे स्वागत प्रवाशांनी केले आहे। भविष्यात अकोला रेल्वे स्थानकावर कुली शोधूनही तुम्हाला सापडणार नाही, कारण कुली ही व्यवस्थाच रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून जाणीवपूर्वक संपवली जात आहे। बॅटरी कार चालकांद्वारेच लगेज नेले जात असल्याने कुलीच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अकोला जंक्शनवर बॅटरी कारच्या गैरवापरामुळे येथील कुलींवर मोठे संकट उभे राहिले आहे। या बॅटरी कारचा वापर वृद्ध महिला आणि दिव्यांग प्रवाशांसाठी केला जातो, मात्र काही चालकांकडून या कारचा उपयोग प्रवाशांचे लगेज वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। त्यामुळे कुलींच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत आहे। रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून कुली व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। बॅटरी कारचा गैरवापर याच धोरणाचा एक भाग असल्याचा आरोप होत आहेत। बॅटरी कारचा गैरवापर करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत असून याकडे रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष अधोरेखित होत आहे। या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील नियमांचे उल्लंघन होत असून सामान्य प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। ज्या गोष्टींसाठी रेल्वेने बॅटरी कार लावल्या आहेत त्यासाठी त्याचा वापर न होता इतर गोष्टींसाठी होत असेल तर ही बॅटरी कार थांबवण्याची मागणी समोर येत आहे। गांधी चौकात फुटपाथवर भिक्षा मागून स्वतःच व 2 लहान मुलींचा उदरनिर्वाह महिला करत होती, पण नंदिनी आणि देवांशी या दोघींना एका तिसऱ्याच मुलाने रेल्वेने शहराबाहेर नेले। नंदिनी तर परत आली, पण 8 वर्षाची देवांशी मात्र अद्याप परतली नाही। या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसात तक्रार नोंदवली आहे। जयाच्या 2 मुली 12 वर्षीय नंदिनी आणि 8 वर्षीय देवांशी या शाळा संपून घरी परतल्या होत्या। रोजच्या प्रमाणे त्या आईची आणि आजीची वाट बघत सोनचाफा समोरील फुटपाथावर बसल्या होत्या। मात्र सायंकाळी 5:30 आई व आजी परतल्यावर दोन्ही मुली दिसेनाशा झाल्या। तातडीने शोधाशोध झाली। बसस्टँड, रेल्वे स्टेशन पालथे घातले, पण दोन्ही मुली सापडल्याच नाहीत। 2 दिवसांनी मोठी मुलगी नंदिनी परत आली। एका अल्पवयीन मुलासोबत नंदिनी आणि देवांशी मध्य प्रदेशातील खंडव्यापर्यंत रेल्वेने गेल्या। परतीच्या प्रवासात नंदिनी परत आली, पण तो अल्पवयीन मुलगा आणि देवांशी मात्र परत आलेच नाही। धाकटी देवांशी हरवली। गांधी रोडवरील फुटपाथावर दररोज भिक्षा मागून जगणाऱ्या या आईच्या डोळ्यात आता फक्त एकच प्रश्न आहे, माझी देवांशी कुठे आहे? या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अगदी तत्परतेने गुन्हा नोंदवला। आता फक्त गरज आहे ती देवांशीला शोधण्याची। पोलिसांनी जर ठरविले तर ते निश्चित देवांशीचा शोध घेऊ शकतात, अशी अपेक्षा देवांशीच्या आजीने व्यक्त केली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एकमेव उड्डाणपुलाच्या देखभालीकडे अर्थात मेंटेनन्सकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। उड्डाणपुलाच्या विविध भागांमध्ये विशेषतः भेगा आणि सांध्यांमध्ये छोटी झाडे उगवली आहेत। ही झाडे कालांतराने मोठी होऊन त्यांच्या मुळांमुळे पुलांच्या संरचनेला गंभीर हानी पोहोचवू शकतात। यामुळे पुलाच्या सिमेंट आणि लोखंडी भागांमध्ये तडे जाऊन त्याची मजबूती बाधित होऊ शकते, ज्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। यापूर्वी याच उड्डाणपुलाचा एक पिल्लर खचल्याने त्यातून राख बाहेर आल्याची घटना घडली होती। डागडुजी केली असली तरी पुलाच्या दीर्घकालीन देखभालीसाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। हा उड्डाणपूल अकोल्याच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे।
या पुलाच्या दुरवस्थेमुळे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक नागरिकांचे जीव धोक्यात येईल। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुलाची योग्य प्रकारे देखभाल करणे आवश्यक आहे। अन्यथा या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम शहरातील जनतेला भोगावे लागतील। महापालिकेत स्थानिक नागरिक विविध कारणांमुळे येतात। त्यांची वाहने तसेच महापालिका कर्मचाऱ्यांची वाहने अशी हजारो वाहने मनपा पार्किंगमध्ये असतात, परंतु कुठेही शिस्त दिसत नाही। त्यामुळे काही वेळा वाद होतात। महापालिकेच्या आवारात दुचाकी कशाही उभ्या केल्या जातात, त्यामुळे आधी उभे केलेले वाहन काढण्यासाठी कसरत करावी लागते। याकडे लक्ष द्यायला सुरक्षा रक्षक आहेत, परंतु ते याकडे लक्ष देत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तहसीलच्या बाजूने असलेल्या दुचाकी वाटेल तिथे उभ्या करून संबंधित विभागात निघून जाणे यात धन्यता मानली जात आहे। मात्र या बाबतीत सुधारणा झाली पाहिजे। वाहने उभी करणे अपेक्षित आहे की जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि प्रत्येकाने वाहन व्यवस्थित उभे राहतील आणि बाहेर काढता येईल। वाहने ठेवण्याची व्यवस्था व रचना महापालिकेत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तुम्हाला मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पायलोनायडल, सायनस, फायमोसिस, पॅराफायमोसिस आदी आजार असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। त्याचबरोबर शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठी, जुन्या व न भरणाऱ्या जखमा यासारख्या आजारांवर हमखास इलाज आता होणार आहे। त्यासाठी तुम्हाला डॉक्टर पायल चौधरी यांच्या शिबिरासाठी नोंदणी करावी लागेल। जनरल सर्जन असलेल्या आणि MS शल्य हे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टर पायल चौधरी यांनी रुग्णहिताचा विचार केला आणि त्यांनी थेट रुग्णांचा लाभदायक ठरेल अशा शिबिराचे आयोजन केले आहे। या शिबिरातून रुग्णांना दर्जेदार आणि अल्प दरात तपासणी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। MS शल्य असलेल्या जनरल सर्जन डॉक्टर पायल चौधरी यांनी विविध व्याधींच्या रुग्णांना सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे। नवरात्र निमित्त 20 आणि 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 11 वाजे दरम्यान टावर चौकात हे शिबिर आयोजित केले आहे। मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पायलोनायडल, सायनस, फायमेसिस, पॅराफायमोसिस आदी आजारांवर डॉक्टर चौधरी उपचार करतील, त्यांचे निदान करतील। त्याचबरोबर शरीरावरील सर्व प्रकारच्या गाठी, जुन्या व न भरणाऱ्या जखमा यासारख्या आजारांवर हमखास इलाज डॉक्टर चौधरींच्या मार्फत केला जाणार आहे। पण यासाठी रुग्णांना डॉक्टर पायल चौधरी यांच्या शिबिरासाठी नोंदणी करावी लागेल। नमस्कार, स्वागत आहे आपल्या अर्पण सर्जिकेअर क्लिनिकमध्ये, जेथे मी ट्रीटमेंटबद्दल थोडंसं माहिती देणं इच्छुक आहे की आपल्या इथे पेनलेस पाईल्स डे केअर प्रोसिजर म्हणजे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी होतात, ज्याचा अर्थ असा होतो की त्यामध्ये ऍडमिट करायची गरज नाही राहत, जास्त वेदनाही होत नाही किंवा जास्ती रक्तस्रावही जात नाही आणि ऑपरेशन नंतर रेग्युलर ड्रेसिंगची पण गरज पडत नाही व दुसऱ्याच दिवशी आपण कामाला रुजू होऊ शकतो व एकदा ऑपरेशन केल्यावर परत हा आजार होत नाही। मी इथे घेऊन आली आहे डॉक्टर पायल चौधरी, MS शल्य, प्रोक्टोलॉजिस्ट अँड जनरल सर्जन, जिथे पाईल्स, फिशर, फिस्चुलास नव्हे तर पायलोनायडल, सायनस, हर्निया, हायड्रोसिल, शरीरावर विविध गाठी असणे, कुरूप असणे, मूतखडा, केस गळती असे विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधी उपचार करण्यात येतील। त्यामध्ये आता काही दिवस म्हणजे 20 आणि 21 सप्टेंबरला फ्री चेकअप, पाईल्स फ्री चेकअप कॅम्प ठेवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपण अकोलेकरांनी लाभ घ्यावा। सोबतच मेगा हेल्थ चेकअप म्हणजे फुल बॉडी चेकअप कॅम्प आपण ठेवलेला आहे, ज्यामध्ये काही माफक दरात बॉडीच्या चेकअप होतील, जसं लिपिड प्रोफाईल, लिव्हर टेस्ट, किडनी टेस्ट आणि कम्प्लीट CBC, कम्प्लीट ब्लड टेस्ट होणार।
शौच करताना जळजळ होणे, पोटात कैचीचे कापल्यासारख्या टोचल्याप्रमाणे वेदना होणे, रक्तस्राव होणे, हाताला कोंब लागणे व खाज येणे, गुदवारजवळ फोड येऊन फुटून पू किंवा इतर स्त्राव होणे, जुनाट मलबद्धता, जेवण झाल्यावर पोट दुखून शौचास जावे लागणे, आंबट पाणी, अपचन, पोट फुगणे व लिव्हरचे इतर आजार आदी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रोक्टोलॉजिस्ट अँड जनरल सर्जन डॉक्टर पायल चौधरी यांनी केले आहे। या शिबिरात संपूर्ण बॉडी चेकअप 6,120 रुपयात न करता ते केवळ 1,250 रुपयात होईल। दुर्बीणद्वारे तपासणीनंतर विशेष अत्याधुनिक विना ऑपरेशन उपचार पद्धती रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत। शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास तारीख दिल्या जाईल। तपासणीपूर्वी नाव नोंदणी आवश्यक असून रुग्णांनी 89 75 48 34 80 क्रमांकावरती संपर्क साधावा। त्याचबरोबर अकोल्यातील टावर चौकातील जोशी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या अर्पण सर्जिक्युअर क्लिनिक येथे रुग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे। अमरावती आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरल्या जात होत्या, परंतु एका दुचाकीच्या चोरीचा तपास करताना दुचाकी चोराचे मोठे कांड बाहेर काढण्यात अमरावती पोलिसांना यश आले आहे। चोर वाहन दुरुस्ती करणारा अर्थात मॅकॅनिक असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे। वलगाव येथील अट्टल वाहन चोराने जिल्हा आणि बाहेरील 23 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। दुचाकी वाहन चोरीकडून चोरीची 11 वाहने ताब्यात घेतली। 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात अमरावती पोलिसांना यश आले। 15 सप्टेंबर रोजी फिर्यादी शहजाद खा शब्बीर खा राहणार नांदुरा अमरावती यांनी अज्ञात चोराने रात्री त्यांच्या घरासमोरील उभी असलेली बुलेट क्रमांक MH27 BP 3331 मोटारसायकल चोरून नेली। वलगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला 18 इसम चोरी गेलेली बुलेट गाडी विक्री करण्याच्या उद्देशाने कॅम्प परिसरातील 0 डिग्री जवळ उभा आहे अशा माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने इसमास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडीसह पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून चोरी गेलेली बुलेट क्लास मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। त्याची चौकशी केली असता त्याने आयुक्तालय परिसर, इतर जिल्हे व बाहेर राज्यातील 23 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले। त्यापैकी 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। वाहने चोरून त्या वाहनांचे सुटे भाग विकून त्या सर्व गाड्यांची विल्हेवाट लावली आहे। आरोपी हा व्यवसायाने मोटारसायकल मॅकॅनिक असून अट्टल वाहन चोर आहे। मुदत्सीर अहमद मुक्काम फिरोन वय 20 वर्ष राहणार कसाबपुरा वलगाव याच्या विरोधात कारवाई केली। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, हरमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने महत्त्वाची कारवाई केली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। लाडक्या बहिणींनी 2 महिन्यात करावी KYC पूर्ण, अन्यथा 1500 रुपयांवर सोडावे लागणार पाणी। पहिले जमिनीची जोडणी, मग होणार दस्त नोंदणी। जमिनीच्या धुऱ्यांवरून होणारे वाद संपविण्याचा राज्याचा प्रयत्न। RRC न्यूजचा दणका, रेल्वे स्थानकावर ऑटो शिस्ती। SP अर्चित चांडक यांच्या वन वे निर्णयाचा प्रवाशांना होणार फायदा। रेल्वे स्थानकावरील कुलींचा व्यवसाय ठप्प होणार, 22 कुलींना घरी बसावे लागणार। बॅटरी कार चालकांचा नवा उद्योग। आईची वेदना कमी करण्यासाठी पोलिसांच्या इच्छाशक्तीची गरज। 2 मुलींमध्ये हरवलेली लहानी देवांशी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल। लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।